हसन मुश्रीफांनी विरोधकांवरती टीका केली। आजची रॅली ही विजयाची रॅली आहे आणि विरोधक म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे आहेत अशी टीका त्यांनी केली। शेगाव पाथर्डी मतदारसंघात मागील 25 वर्षांपासून कामं झालेली नाहीत। धरण उशाला असतानाही शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही असं म्हणत प्रताप ढाकणेंनी सरकारवर हल्लाबोल केला। आमच्या सभेत गोंधळ घालण्यासाठी विरोधकांनी पैसे देऊन माणसं पेरली आहेत असा गंभीर आरोप देवदत्त निकम यांनी विरोधकांवर केला। निकम यांच्या सभेत झालेल्या गर्दीचं नियोजन करताना निकम यांनी उपरोधात्मक टीका केली। जितेंद्र आव्हाडांचं कार्य अहवालात नाव नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांसमोरच राडा केला। जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ही घटना घडली। अजित पवार गटाकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यशवंत मानेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यावेळी त्यांनी उमेश पाटलांवर निशाणा साधला। मराठा आरक्षणाविषयी स्टॅम्पवरती लिहून देणारे 1.5 वर्ष कुठे होते असा खोचक सवाल त्यांनी केला। आणि आता पाहूया 10 सेकंदात बातमी। अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात केलं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला ठाण्यातील महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं। एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या प्रतिमेचं पूजन केलं। अजित पवारांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। अजित पवारांसोबत पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते। बारामतीत रॅली काढत अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं। प्रचंड गर्दी बघायला मिळाली। अर्ज भरण्यापूर्वी पत्नी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचं औक्षण केलं। विजयासाठी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या। अजित पवारांना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेली पाटी भेट दिली। यावेळी स्वतः अजित पवारांनीच मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली जागा लपवण्याचा प्रयत्न केला, तर मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर लागते असंही ते म्हणाले। बारामतीतून योगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी योगेंद्र पवारांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं। बारामतीत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार सामना रंगणार आहे। माझी पहिलीच निवडणूक असली तरीही शरद पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत। त्यांच्या आशीर्वादामुळे कॉन्फिडन्स वाटतोय, त्यामुळे बारामतीकर मला निवडून आणतील असा विश्वास योगेंद्र पवारांनी व्यक्त केला। माहीममध्ये कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। जेसीबीमधून अमित ठाकरेंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। अर्ज भरण्यापूर्वी अमित ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। पत्नीसह अमित ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले। वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाईंनी शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी सरदेसाईंच्या रॅलीमध्ये तेजस ठाकरेंनी सहभाग घेतला। ठाण्यामध्ये संजय केळकरांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाणांनी अर्ज दाखल केला। सलग तिसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करतायत। निवडणुकीत आपलाच विजय होणार असा विश्वास शिरसाटांनी व्यक्त केला। पुण्यातून रवींद्र धंगेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी त्यांनी सपत्नीक कसबा गणपतीचं दर्शन घेत आरती देखील केली। यंदाही आम्हीच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं त्यांच्या पत्नीनं औक्षण केलं। त्यापूर्वी वडेट्टीवारांनी निवासस्थानी पूजा केली। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राहुल ढिकले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी विजयाचा गुलाल आपणच उधळू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी अर्ज दाखल करण्याआधी गणपतीचं दर्शन घेतलं. गणरायाचं दर्शन घेत त्यांनी निवडणुकीत विजयासाठी साकडं घातलं. उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहाजी बापू पाटलांनी मारुतीचं दर्शन घेतलं. तर दीपक आबा हा लहानपणीचा मित्र असल्यामुळे त्याच्याविषयी कधी वाईट बोललो नाही आणि कधी बोलणारही नाही, असं वक्तव्य शहाजी बापू पाटलांनी केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अर्ज दाखल करण्याआधी सावेंनी मोटरसायकल रॅली काढली. पुण्यातील शिवाजीनगरमधून भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळेंनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. हिंगोलीमध्ये महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी शक्ती प्रदर्शन केलं. दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी मुटकुळे यांनी जलेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक केला. सोलापूर शहर उत्तरमधून शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांनी शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढली. यावेळी महेश कोठेंनी रॅलीमध्ये हातात तुतारी घेऊन शक्ती प्रदर्शन केलं. तर भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्यावर देखील टीका केली. महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच आहेत. काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीतून परवानगी घ्यावी लागते असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तिकीट नाही मिळालं तरी कुणीतरी नाराज होणार. राऊतांनी जागा वाटपाचा विषय बंद करावा. 2-3 जागांचा वाद आहे, उद्यापर्यंत मिटेल असं नाना पटोले म्हणाले. जागा वाटप शेवटच्या दिवसांपर्यंत चालत असतं. महाविकास आघाडीत 2 ते 3 जागांवरून वाद आहेत. उद्यापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. वाशिमच्या रिसोडमध्ये शिवसेनेकडून भावना गवळींना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान गवळींना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजप नेते नकुल देशमुख नाराज आहेत. पक्षानं उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याचा इशारा देशमुखांनी दिला. चंद्रपूर जिल्ह्यात 2 ठिकाणी काँग्रेस विरोधात ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंडखोरी केली. बल्लारपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे तर वरोऱ्यातून मुकेश जीवतोडे आपला अर्ज दाखल करणार आहेत. वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतंय. शरद पवारांनी या मतदारसंघात इतर पक्षातील उमेदवाराला मतदान केल्यामुळे बंडखोरी झाली. सुनील धाबेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. रत्नागिरीतल्या नागरिकांना बदल हवाय आणि परिवर्तनाची हवा असल्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात माझाच विजय होईल असा विश्वास ठाकरे गटाचे उमेदवार बाळ मानेंनी व्यक्त केला. अमरावतीत पुन्हा राणाविरुद्ध अडसूळ वाद पेटलाय. अडसूळ आणि रवी राणा यांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिल्यामुळे वाद विकोपाला गेलाय. दौंडमधनं माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार गटाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी बंडाचं शस्त्र उगारलंय. यवतमाळमध्ये काँग्रेसचं काम न करण्याची घोषणा बाजोरिया यांनी केली. महाविकास आघाडीला विधानसभेत जागा वाटपाचा गोंधळ सुरू आहे. 23 मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारच देण्यात आलेले नाहीत. अर्ज भरण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक असून उमेदवारच जाहीर केलेले नसल्यामुळे अजूनही तिढा कायम असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी शरद पवार गटाकडून 9 आणि अजित पवार गटाकडून 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. त्यामुळे राज्यातील 288 पैकी 32 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं आपल्या उमेदवारांची 6वी यादी जाहीर केली. यादीमध्ये 32 उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. मनसेनं आतापर्यंत 110 उमेदवार जाहीर केले. सांगलीच्या जतमध्ये भाजपात बंडखोरी झाली. गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारी विरोधात भाजपचे नेते तमनगोडा रवी पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन करत बंडखोरी जाहीर केली. वाशिमच्या रिसोडमधून शिवसेनेच्या भावना गवळींना उमेदवारी देण्यात आली आहे. विकास हेच माझं ध्येय असणार आहे आणि ते मी खेचून आणणार अशी प्रतिक्रिया भावना गवळींनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्यातर्फे घटक पक्षांची मोड बांधण्यात येते. विरोधी बाकावर असणारे हे सर्व नेते आता एकत्रित प्रचार करताना बघायला मिळत आहेत. वर्ध्याच्या आर्वीतील भाजप उमेदवारीचा वाद विकोपाला गेलाय. विद्यमान आमदार दादाराव केचे आज उमेदवारी अर्ज भरतायत. भाजपनं अजूनही उमेदवारी जाहीर न केल्यानं केचेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
चांदवड देवळा मतदारसंघात भाजपला आणखी एक धक्का बसला. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज माजी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांनी आपला अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पुणे जिल्हा शिवसेना संघटक अक्षय जाधव यांनी अखेर महायुतीत बंडखोरी करत स्वराज्य पक्षात प्रवेश केला. प्रवेश होताच जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये तेढ निर्माण झाली. जिल्ह्यातील शिवसेना भाजप विरोधात उमेदवार देणार आहे. अहिल्यानगर शहरातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बंड करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे इम्तियाज जलील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भिवंडी पूर्वचे निवडणूक प्रमुख असणारे संतोष शेट्टींनी 2 दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शेट्टींच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. भाजप नेते आशिष देशमुख यांना Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. सावनेरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना सुरक्षा देण्यात आल्याची माहिती मिळते. मनसेनं कल्याण पश्चिममधनं माजी नगरसेवक उल्हास भोईर यांना उमेदवारी जाहीर केली. उल्हास भोईर यांनी विश्वनाथ भोईर यांच्यासोबतचे फोटो ठेवल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. पालघर विधानसभा मतदारसंघात 2 सख्खे साडू आमने-सामने आलेत. राजेंद्र गावित यांनी जयेंद्र दुबळा यांना आव्हान केलंय. तर शिवसेनेकडून राजेंद्र गावितांना संधी मिळाली तर ठाकरे गटाकडून जयेंद्र दुबळांना उमेदवारी मिळाली आहे. इसमें ये कहा है कि सारे जो उद्योग हैं वो गुजरात भेजने वाली सरकार है और उसको नहीं चुना. आज उन्होंने ट्वीट किया जाकर अपनी नाकामियों को नहीं छुपा सकते. देश के 52% FDI निवेश महाराष्ट्र में आया है. इनके पेट में दुख रहा है. ये कांग्रेसी गुजरात के एम्बेसडर बन रहे हैं, महाराष्ट्र के नहीं. बटेंगे तो बटेंगे की बात कही जा रही है. क्या बहुत अच्छी बात है. जनगणना देश के लिए बहुत जरूरी होती है. कोविड के कारण वो आगे बढ़ गई थी. देश के विकास में जनगणना के आंकड़े बहुत महत्वपूर्ण होते हैं. वो अगर हो रही है तो बहुत आनंद की बात है. चलो बटेंगे तो बटेंगे की बात कही जा रही है. बटेंगे क्या हिंदुत्व इकट्ठा होगा. चुनाव का मुद्दा नहीं, जीने का मुद्दा है. थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. माजी खासदार राजेंद्र गावित आणि माजी आमदार विलास तरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गावितांना पालघरमधून तर विलास तरे यांना बोईसरमधून उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मलकापूर मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा चैनसुख संचेती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मलकापूर रेल्वे स्थानकात जल्लोष केला. लातूरमध्ये लक्ष्मीकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अहमदपूर विधानसभेची मागणी केली. लिंगायत विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळेल का याकडे लक्ष लागलंय. आरमोरी मतदारसंघात काँग्रेसनं निवृत्ती घेतलेल्या रामदास मसराम या शिक्षकाला उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना भाजपनं 3ऱ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात रामदास मसराम लढणार आहेत. शिवसेनेनं आनंद भरसेंना परभणीमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. भाजपमधून नुकताच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 6वी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत अकोला पश्चिममधून प्रशंसा अंबेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून हिंगोली विधानसभेसाठी सय्यद जावेद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सय्यद जावेद यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला होता.